वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। ज्योती मंगल जाधव यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात शेतजमीन आहे। या शेतजमिनीची मशागत करण्यासाठी त्यांनी एक कुटुंब ठेवलंय। मात्र या कुटुंबाला गेले 3 महिने पगार मिळालेला नाहीये। गेले 7 महिने माणिक शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करतायत। सुरुवातीला पगार वेळेत येत होता, पण मागच्या 3 महिन्यांपासून कोणतीच आर्थिक मदत आम्हाला मिळाली नसल्याचं माणिक शिंदे यांनी म्हटलंय। तुम्ही किती वर्षापासून याच्यात काम करताय? एक 5-7 महिने होते आम्हाला। कोणाचं शेत आहे? शेत कोणाचं आहे नक्की काय सांगताच येत नाही, माहितीच नाही तर आपण कोणाचं म्हणायचं। मग ह्या ठिकाणी तुम्ही कामाला कसे आले आणि कुठून आले तुम्ही? कामाला आम्ही लातूरवरून आलो। कोणी आणलं तुम्हाला? लातूरला एक त्यांचा एक मुनीम म्हणायचे होते, त्याने आणले। म्हणजे तुम्हाला कामचं नाव काय? नावच सांगत नाही आम्हाला, नाव माहितच नाही तर आम्हाला काम आहे म्हणल्यावर आम्ही आलो। आपलं म्हणले लय दिवसाचं काम आहे तुम्हाला, बऱ्याच दिवसाचं काम आहे म्हणले, 1-2 वर्षाचं, तुम्ही येता का कामाला? तर हो आम्ही बोललो। म्हणजे पहिल्यांदा बोलणे ठरलं नाही का, म्हणजे कुठं कामाला जायचंय, नाही नाही किती पगार देणार काय? असं पुन्हा इथं वाटेने आल्यावर त्यांना आम्ही विचारलं की बाबा म्हणलं कुठं काम आहे? म्हणजे बारशीला आहे, शेतीतलं काम आहे, एवढा काय त्रास नाही काय नाही तुम्हाला, चांगलं काम आहे। ठीक आहे बाबा म्हणलं आम्ही, चला आपल्याला काय कुठेही काम करायचं। मग आल्यावर म्हणलं किती पगार देणार तुम्ही? तर म्हणजे 7-7 हजार महिना देऊ तुम्हाला। ठीक आहे म्हणलं। मग 7 आम्ही दोघांचे 14,000 इथेच मग आपलं भागून जाते प्रपंच। म्हणून आम्ही आलो इथे। इथं आल्यावर आम्हाला वेळेला पैसे महिना झाला की आमचे द्यायचे, ते सरांनी द्यायचे। शहरांनी एक 2-4 महिने दिले आम्हाला पैसे, आणि पुन्हा तरी इकडं आलेच नाहीत। कोण म्हणजे कोण येत तुम्हाला पगार? कोण सर येत होते। सर कोण? सर कोण नेमके? सरांचं नावच माहित नाही आपल्याला। त्या ताईचे भाऊ म्हणायचे। ताईचे भाऊ म्हणजे ज्योती ताईचे भाऊ? हा 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 ते होते? हा। मग पुन्हा इथं 2-3 माणसं होते दुसरे। तुम्हाला स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं नाही का आपली एवढी एकर जमीन आहे, आपल्या त्यामध्ये काम करायचं? नाही जमीन पिमीन काहीच सांगित नाही, म्हणले बागाई जमीन आहे आणि तुम्हाला फक्त फिरवायचं काम आहे ते। बागायत किती आहे काय सांगितलं नव्हतं? नाही फक्त मोसंब्या, लिंब। कुठल्या बेसवर तुमची पगार ठरली? हे कामाचे म्हणले तुम्हाला एवढा कामाचा त्रास नाही, आणि तुम्ही या वर्षी तुम्ही राहावा, 1 वर्षभर काढा, नंतर तुम्हाला पगार आम्ही वाढवतो। ठीक आहे म्हणलं काय, आणि काम नव्हते ना आपल्याकडे जास्त, आमच्याकडे तिकडं। त्यासाठी म्हणलं आम्ही चला बाबा, ठराविक काम आहे, 2 रुपये कमी का असणार, चला म्हणून आम्ही आलो। इथं आल्यावर त्यांनी पगार ताई कधी आल्यात का? ताईला तुम्ही बघितलं? नाही ताईला बघितलं नाही, ताई आल्या नाहीत। मग आमची पगार जी सर म्हणायचे, त्यांचे भाऊ म्हणत होते। सर कुठं राहतात? सर ते भूमका परांडा असं म्हणायचे, भूम परांडा असं म्हणते। मग भूम मध्ये राहतात का परांड्यामध्ये राहतात हे बी काय नक्की सांगता येत तुम्ही कधी विचारलं नाही त्यांना? नाही यायचे, आम्हाला महिना झाला की पैसे द्यायचे आणि जायचे। त्याने आम्हाला सांगायचे हे काम, मोसंबी पाणी वेळोवेळा द्या, लिंबाला पाणी वेळोवेळा द्या, गवत फिवत झालं तर मध्ये काढत राहा, तुमच्या मागं काय माणूस नाही काय नाही। ठीक आहे, आम्ही तसं इमानदारीने कामं करत राहिलो। आता हे 2-3 महिन्यापासून तर आलेच नाही तिकडं। आलेच नाही? हो। तुम्ही कराडला ओळखता का? नाही आलेच नाही। वाल्मिक कराड कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही बाबा। तुम्ही मोबाईल बघता? टीव्ही न्यूज चॅनल? काय मोबाईल आमच्यापाशी बारकाडे आहे, टीव्ही बघत नाहीत का? टीव्ही आहे पण बंद पडली आहे टीव्ही। वाल्मिक कराड पण आहे तुम्हाला माहित नाही? नाही मग ते तर कधी आलं ते तर माहितच नसेल? नाही आम्हाला येऊनच 5-7 महिने झाले। पण हे जागा ज्योती मंगल जाधव यांचीच आहे ना म्हणतात। आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही नक्की आम्हाला त्यांनी आणले त्या सरांच्या मुनीमाने, आणि आम्ही आलो काम करत राहिलो। आता आम्हाला वेळोवेळा पैसे मिळालेत, कोण मालकी कोण ताई मालकी म्हणायची, असं ताई कोणती, मग कोणती ताई आहे की आम्हाला काही नक्की माहिती नाही। तुमचे आता पगार 3 महिने झाले नाही म्हणतात? हो। मग तुम्ही कोणाला फोन केला नाही का आम्हाला पगार द्या काय? फोन त्यांच्या सरांचा नंबर आहे, तिथे काय उचलतच नाहीत, बाकीचे कुणाचे नंबरच नाहीत आमच्याकडे। सरांनी देत होते पगार, द्यायची त्याने वेळेवर आम्हाला, महिना झाला की द्यायची पगार त्याने। 3 महिने तर पगार नाही तुमची? 3 महिने हो। आता ह्या 15 दिवसाला आमुष्या येते ना, आमुष्याला, आमुष्या किंवा पौर्णिमा येते, तेव्हा आम्हाला 3 महिने होते बघा।
3 महिने पगार मी दिलीच नाही. दिलीच नाही. मग त्या पगारासाठी कोणा संपर्क केला नाही का तुम्ही? आता कुणाचा करावा, इथं 2-3 माणसं होते दुसरी कामाला. हम्म. महावीर एक म्हणायचं होतं, पुन्हा मुसलमानाचे 2 जण होते. ती बंद झाली. कधी बंद झाले ते? त्यांना बंद होऊन काहीतरी मला वाटतं महिना 1.5 महिना झाले. 2 बंद महिन्याच्या झाले? घरात का बंद झाले आता काम माहिती आहे. त्यांना म्हणलं तुम्ही कामाला येत का नाही इकडं? म्हणले नाही, आमच्या मागं काम आहे दुसरी, आमच्या शेतातलं काम करायचे, आमचं काही येणं होत नाही. मग आम्हीच बघतोय आपल्या इकडे. टोटल किती तुम्ही कर्मचारी इथं कामाला होते? 2 जण हवा आम्ही. नाही हे दोघं होते म्हणलं ना तुम्ही पहिले? हा, ते आबा एक म्हणायचे होते हा. आणि भैया म्हणून एक त्यांचाच मुलगा हा. असे होते. आणि महावीर एक म्हणायचे इथले होते, ते पण बंद झाले. आम्ही आलो का 15 दिवसाला ते बंद झाले. आणि पुन्हा ते आबा बी बंद झाले आणि त्यांचा मुलगाही बंद झाला. आता शेवटी आम्हीच करावे. मग आता तुम्ही बी तुमचे पगार नाही भेटले, तुम्ही आता इथं राहणार का? पगार नाही भेटल्यावर का करावं इथं? आम्ही का माती खावी का? आम्ही बी राहणार नाही. एवढं पाडव्या पस्तूर बघायचं, दिली नाही दिली, आपलं त्यांना सांगायचं बा जे आलं होतं त्यांना फोन करायचा, नसलं तर त्यांच्या कुठून तरी काहीतरी विचारून त्यांच्या घरी जायचं, बाबा ही आम्हाला काही इथं परवडत नाही, आम्ही इथं उपाशी मारायचे धंदे झालेत आमचे, तुम्ही आपलं रान काय ते तुम्ही बघून घ्या, आम्ही निघून जाणार. लेकरं बाळ 2-3 लेकरं बाळ आहेत, शाळा करते, मी एकटा नाही. तुमच्या आता 3 महिन्याच्या दोघांचे म्हणून किती पगार थकीत आहे? आता बघा की 7,000 रुपये महिना किती एकाला पडत का दोघाला? नाही, एकाला 7 त्रिक 21 जवळजवळ 40,000 आमची पगार निघते. ते कोण देणार पण आता? तर त्यांच्याकडूनच घ्यायची. दिले नाही ते काय आपल्या तकदीरचं नेले का? देवाने दिले आपल्याला, तकदीरचं जात नाही. ह्याने बुडवलं म्हणजे काय झालं, देवाने द्यावं आपल्याला, बस एवढे आहे आपलं. कसे तरी दिवस काढायचे. आपली गेलेली जबान आहे, जबाने तेवढे दिवस काढायचे. तुम्ही तिकडं आम्ही इकडं, राम राम ठोकायचा, बस जावा बा.